जो वेद तर्क चतुरागमयोग शास्त्रा षड्दर्शना गिवसिता न कळे परात्मा तो केवी मती लवाल्प विवेक अंशे वर्णेन सर्व विषया कुलकर्म सक्तु वर्णेन सर्व विषया कुलकर्म सक्तु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा, संपला ताज्या हवेने बुंदगारा वास माझा। जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कोठे, मी तुझ्या वांचून मागू चेहरा कुणास माझा। राख स्वप्नांची जरीही राहिली हातात माझ्या, का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यास माझा। अनंत ब्रह्मांड नायक चतुर्युगी अवतार परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या असीम कृपेने संपन्न होत असलेले हा श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन तदंतर्गत आयोजित केलेली ही व्याख्यानमाला। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आपणा सर्वांचे श्रद्धास्थान पंथातील सर्वच नवतरुणांना शास्त्र अभ्यासाचीच नव्हे तर शास्त्र आचरण्याची उर्मी देणारे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री राजधर बाबा शास्त्री। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकरण, उपस्थित सर्वच धर्मबंधू, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय श्रद्धेय पूजनीय विनोद शास्त्रीजी, उपस्थित आपण सर्वच सद्भक्त, सर्व संत महंत तपस्विनी माता बंधू भगिनी आणि बालगोपाल। आपल्या या व्याख्यान सत्राचा आजचा हा चौथा दिवस म्हणजे चौथी रात्र। गेल्या 3 दिवस अनेक ज्येष्ठ अशा संतांकडून आपण खूप असं ज्ञानामृत घेतलेलं आहे। सर्वच विषयाला जे विषय आपल्या जीवनाशी निगडित आहे त्या प्रत्येक विषयाला त्यांनी अगदी स्पर्श केलेला आहे। नवे नवे ते विषय ते गरजेचं असणारं ज्ञान आपल्या हृदयामध्ये त्यांनी ओतप्रोत भरलेलं आहे। त्यामुळे निश्चितच तुम्ही सगळेजण ज्ञानाने तृप्त झालेले आहात, यात काही शंका नाही आहे। पूजनीय बाबांची आज्ञा आली की यावर्षी व्याख्यानमालेच्या निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी यावं लागतंय। 15 तारीख आहे, सायंकाळची वेळ आहे आणि विषय मला दिला होता मानव साहित्यातील महाराष्ट्र। या विषयावर आज या ठिकाणी चिंतन करण्याकरता मला या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये उपलब्ध होण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथमतः बाबांची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। हे सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ संत खरं तर यांच्या समोर बसून मी आपल्याला ज्ञानामृत द्यावं इतकी योग्यता या ठिकाणी निश्चितच माझी नाही आहे, पण आज्ञा आहे ती आपण डावलू शकत नाही आणि म्हणून सर्वात प्रथमतः असणाऱ्या सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ संतांचे समोर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या विचारांना या ठिकाणी प्रारंभ करतो। विषय असा दिला आहे मानव साहित्यातील महाराष्ट्र। आता मानव साहित्यातील महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा सगळ्यात अगोदर आपल्याला जर हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने अभ्यासायचा असेल, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं मूळ रूप जर समजावून घ्यायचं असेल तर लीळाचरित्राशिवाय कुठला पर्याय नाहीये। कारण सगळ्यात जुना महाराष्ट्र जर आपल्याला शोधायचा असेल, सगळ्यात जुना महाराष्ट्र जर आपल्याला कल्पनेत का होईना तो अनुभवायचा असेल तर त्याकरता लीळाचरित्रातच तो सापडेल। कारण लीळाचरित्राच्या अगोदर महाराष्ट्र कसा होता याचं वर्णन कुठेच आलेलं नाहीये। महाराष्ट्राच्या सीमा, महाराष्ट्राची आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि असणारी जी काही परिस्थिती होती त्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन लीळाचरित्रामध्ये अतिशय योग्यतेने आलेलं आहे। कारण साहित्य हा समाजमनाचा आरसा गणला जातो, साहित्य हा समाजमनाचा आरसा आहे आणि त्यामुळे साहित्याला सोडून मानव साहित्यिकच काय पण सामान्य माणूस सुद्धा आपल्या जीवनाच्या योग्य दिशेकडे जाऊ शकत नाहीये। म्हणून जर महाराष्ट्राचा खरा महाराष्ट्र जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर लीळाचरित्राशिवाय तो सापड समजणार नाही
आणि लीळा चरित्रामध्ये महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा ज्या आहेत त्याचं वर्णन आलेलं आहे. आताच्या त्या सीमा बदलल्या, कारण मधल्या काळामध्ये या महाराष्ट्रावर अनेक प्रकारची अतिक्रमणं झाली, यादवांच्या या ठिकाणी यवनांच्या या ठिकाणी धाडी झाल्या, अनेक प्रकारे नुकसान या महाराष्ट्राचं होत गेलं. आणि ते नुसतं भौगोलिक झालं असं नाहीये, तर सांस्कृतिक नुकसान झालं, धार्मिक सुद्धा खूप असं नुकसान झालं. पण तरी हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारे अनेक अनेक युग पुरुष क्रमाक्रमाने असे जन्माला येत राहिले आणि या महाराष्ट्रातला माणूस इतका भक्कमपणे उभा राहिला की आजही कितीतरी आक्रमण झाली तरी महाराष्ट्र परत आपल्या जसाच्या तसा उभा राहण्याचा प्रयत्न करतोय, नवे नवे उभा राहतोय. आणि म्हणून तो महाराष्ट्र जर समजावून घ्यायचा असेल तर लीळा चरित्राशिवाय पर्याय नाही. आणि लीळा चरित्र, या लीळा चरित्राचे मूळ जे चरित्र नायक आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. एक विचार करा, स्वामी श्री चक्रधर महाराजांचा अवतार हा गुजरात राज्यामध्ये झाला, म्हणजे थोडक्यात गुजराती लोकांमध्ये त्या ठिकाणी ते अवतार झाला. पण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आपला अवतार कार्य करण्याकरता धर्मभूमी कर्मभूमीची निवडली, ती या महाराष्ट्राची निवडली. हे आता ऐकायला सोपं आहे, सांगायला सोपं आहे, पण विचार करा, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जायचं आहे आणि त्या प्रांतातली जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये स्वतःला त्याच्यात सामावून घ्यायचं आहे. आणि त्यात आपण स्वतःला सामावून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला आपला धर्म प्रतिपादन करायचा आहे, धर्माची स्थापना करायची आहे, धर्माची पुनर्स्थापना करायची आहे. हे सांगायला ऐकायला सोपं आहे, पण जर तेव्हाचा आपण विचार केला, त्या काळाचा जर विचार केला तर त्या काळी जे काही राज्य होतं ते हुकुमशाही पद्धतीचं राज्य होतं आणि त्या राज्यावर राज्य करणारा राजा जो असायचा त्याच्यावर सर्व काही तो राजा असायचा, पण त्याच्यावर वर्चस्व असायचं ते धर्म मार्तंडांचं, धर्मपंडितांचं. म्हणजे राजा कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर त्या धर्म मार्तंडांचा सल्ला घ्यायचा आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय तो राजा पुढे काही करू शकत नव्हता. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती का महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचं, कर्मकांडाचं इतकं स्तोम वाजलेलं होतं आणि ते नुसतं ते स्तोम माजून ते स्तोम राज्याच्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेलं होतं. हे स्वामी श्री चक्रधर महाराजांना हे सगळं संपवायचं होतं. हे कर्मकांड, अंधश्रद्धा हे सगळं संपून धर्माची पुनर्स्थापना करायची होती. खरा देव, खरा धर्म समजावून सांगायचा होता आणि तेही परक्या प्रांतातून येऊन, दुसऱ्या प्रांतातून येऊन हे सगळं करायचं होतं. हे इतकं सोपं नाहीये, पण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी ते करून दाखवलं. हे खूप मोठं नवल आहे, खूप मोठं नवल आहे. एका गावातून आपण 4 गावं सोडून पलीकडच्या गावामध्ये जाऊन जर आपल्याला आपला विचार त्या ठिकाणी मांडायचा आहे, त्या ठिकाणी आपला विचार स्थापित करायचा आहे, तरी आपल्याला अशक्य आहे. ते अवघड नाही, अशक्य होऊन जातं. पण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी गावच नव्हे तर प्रांत सोडून आपला या ठिकाणी धर्म समजावून सांगितला, धर्म स्थापित केला. हे त्या काळी फक्त त्यांना शक्य होतं. एक अवतार गुजरातमध्ये होतो काय, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये येऊन श्री गोविंद प्रभूंना निमित्त करून शक्ती स्वीकार करतो काय आणि आपला खरा धर्म या ठिकाणी स्थापन करतो काय, हे खूप मोठं नवल आहे. पण ते परमेश्वराने ते शक्य केलं. आणि हे सगळं जर आपल्याला अभ्यास येत असेल तर मानव साहित्याशिवाय निश्चितच पर्याय राहिलेला नाहीये. साहित्यिक कोणत्याही क्षेत्र, साहित्यिक कोणत्याही पंथाचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, पण कोणत्याही साहित्यिकाला जर महाराष्ट्र मांडायचा आहे, महाराष्ट्र समजावून सांगायचा आहे, समजावून घ्यायचा आहे, तर लीळा चरित्राशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच या मानव साहित्यामधला जो महाराष्ट्र आहे खूप मोठा आहे. या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर महाराजांनी हीच भूमिका निवडली. तर या महाराष्ट्राचं वर्णन करत आपल्या पुढच्या परिवाराला स्वामी मार्गदर्शन करत असताना सांगतात, तुम्हाला धर्म आचरण करायचं आहे, धर्म आचरण करून तुम्हाला धर्म सिद्धीला न्यायचा आहे, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच राहावं लागेल. किती अभिमान असावा देवाला या महाराष्ट्राचा. इतकं स्वामी सांगतात, महाराष्ट्राचं प्रामुख्याने वर्णन करतात की बाबा या महाराष्ट्रातच राहून तुला धर्म सिद्धीस नेता येईल. का? कारण महाराष्ट्राचं वर्णन करताना सांगतात, महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र, महंत गुणाते दे म्हणून महाराष्ट्र, महंत दोषाते नाशी म्हणून महाराष्ट्र. महाराष्ट्राचं खूप साऱ्या व्याख्या केलेल्या आहेत आणि सगळ्याच दृष्टीने परिपूर्ण असणारा हा महाराष्ट्र आणि त्यात आपण जन्माला आलेले भाग्यवान जीव, हा महाराष्ट्र आपल्याला समजावून घ्यायचा आहे. अजून आपल्याला आपलं गाव काय, आपला जिल्हाच काय, पण आपलं गावही परिपूर्णतेने आपल्याला समजलेलं नाहीये. आणि आपल्याला परमेश्वरापर्यंत जर जायचं आहे, धर्म जर आचरण करायचं आहे, तर त्याकरता महाराष्ट्र समजावून घ्यावा लागेल. तो आजचा महाराष्ट्र तर आहेच आहे, पण त्या काळचा मानव साहित्यामध्ये असणारा महाराष्ट्र जर आपण अभ्यासला तर निश्चितप्रमाणे ते आपल्या जीवनाला एक योग्य अशी गती देणारी, योग्य अशी दिशा देणारा तो साहित्यामध्ये महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राची संस्कृती खूप वेगळी होती. आत्ताच्या महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे, तेव्हाची खाद्य संस्कृती वेगळी होती, तेव्हाची आर्थिक संस्कृती वेगळी होती, सगळं काही वेगळं होतं. पण
आणि एवढं सगळं भिन्नता असून सुद्धा त्या काळामध्ये आजच्या काळामध्ये एवढी भिन्नता असून सुद्धा या ठिकाणी एकाच गोष्टीमध्ये जे ते तेव्हापासून तर आजपर्यंत चालत आलं टिकलं ते म्हणजे फक्त अध्यात्म. ते फक्त टिकलं, अध्यात्मच टिकलं महाराष्ट्रामध्ये. बाकी सगळ्या गोष्टीमध्ये परिवर्तन होत गेलं. तेव्हाचा महाराष्ट्र आत्ताचा महाराष्ट्र सगळ्या दृष्टीने बदलला. भौगोलिक दृष्ट्या बदलला, ऐतिहासिक दृष्ट्या बदलला, सामाजिक दृष्ट्या बदलला, शैक्षणिक दृष्ट्या बदलला. सगळे बदल होऊन गेले. बदललं नाही फक्त अध्यात्म सांगण्याची पद्धती किंवा अध्यात्म आचरण्याची पद्धती. मग ते कोणत्याही पंथाचा असेल तो भाग वेगळा, पण ती परंपरा मानवांचा जर विचार केला तर मानवांची त्यावेळेचे जे शास्त्र आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर मानवांवर काही अतिक्रमण झाली नाही अशी नाही. मानवांचे स्थान कितीतरी गेले, मानवांचं साहित्य कितीतरी नष्ट झालं, पण तरी मानव स्तब धरून आहे. हे कशाच्या भरोशावर? तर फक्त महानुभावांनी तो महाराष्ट्र समजावून घेतला. तो महाराष्ट्र महानुभावांनी आजही आपल्या हृदयामध्ये जिवंत ठेवलेला आहे आणि म्हणून तो आज हा मानव या महाराष्ट्रामध्ये तग धरू शकतो. त्याला कारण एकच, का तेव्हाचा महाराष्ट्र महानुभावांनी अजून आपल्या हृदयामध्ये जतन करून ठेवलेला आहे. तो फक्त भौगोलिक दृष्ट्या नाही, तो सगळ्या दृष्टीने तो महाराष्ट्र आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवल्यामुळे हा महाराष्ट्र हा मानव आहे तो या महाराष्ट्रामध्ये आजही तग धरून आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा या महानुभावांनी आपली धर्मध्वजा जी आहे ही कितीतरी दूरपर्यंत पोहोचवली. याला कारण एकच, का तेव्हाचा महाराष्ट्र आपण समजावून घेतला, तो आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलेला आहे. हे सगळ्यांना शक्य झाले नाही आहे. महाराष्ट्रामध्ये कितीतरी धर्म, कितीतरी पंथ स्थापन झाले, कितीतरी पंथ लयाला गेले, कितीतरी नवीन येत आहेत, कितीतरी नवीन ते संपतायत. असं खूप सारा विनाश झाला, खूप सारं बदललं. मानव आजही तग धरून आहे. 800 वर्षापूर्वी ज्या खंबीरतेने उभा होता त्याच खंबीरतेने आजही मानव उभा आहे. याचं कारण की तो महाराष्ट्र आपण आपल्या हृदयामध्ये जपून ठेवलेला आहे. आणि तो कशामुळे जपला गेला? कारण साहित्य जे आहे त्या काळचं ते महानुभावांनी जतन करून ठेवलं. त्यावर चिंतन अवलोकन हे नेहमीप्रमाणे त्याच्यात नूतन शोधत गेले आणि नूतन शोधत असताना जुन्याचा सुद्धा काही त्याने धिक्कार केला नाही, ते सांभाळून ठेवलं. आणि म्हणून मानव साहित्यातील महाराष्ट्र हा समजावून घेणं आपल्याला याकरता गरजेचं आहे. आपल्याला गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला ते गरजेचं आहे. आज आपली सगळ्यांचीच एक तक्रार आहे की भविष्याची जी आपली काही पिढी आहे, आपली जी आपल्या समोर असणारी जी आता थोडक्यात प्रौढत्वामध्ये जे पदार्पण करतायत, थोडक्यात जे आता आपले प्रौढ होत आहेत, म्हणजे 18 वर्षाच्या पुढे जे सरकतायत, आपल्या सगळ्यांना काळजी त्या पिढीची लागलेली आहे. का ही पिढी नेमकी आता पुढे आपलं जीवन जगेल कसं काय? या लोकांना, या आजच्या तरुणांना नेमका हा देव आता आपण दाखवतोय, पण हा तरुण जो आहे हा देव जवळ समजावून घेऊन हृदयामध्ये टिकून ठेवेल का? हा धर्म हा तरुण सांभाळेल का? स्वतःचं जीवन हा उज्ज्वल बनवेल का? हे खूप सारे प्रश्न, खूप साऱ्या शंका आपल्या समोर आहे. आणि हे बरोबरही आहे ते, कारण आज आपल्या डोळ्याला जे काही दिसत आहे हे चित्र निश्चितच समाधानकारक नाहीये. निश्चितच हे चित्र समाधानकारक नाहीये. कुठेतरी मनाला क्लेश होणं साहजिक आहे, कारण समोर जे दृश्य दिसत आहे हे खूप भयानक आहे. आजचा विचार केला आणि आजचा तरुण जो आपल्या जीवनाला दिशा देत आहे त्या तरुणाचं आपण 10 वर्षापुढचं भविष्य जर अभ्यासलं, चिंतन जर केलं तर निश्चितच ते खूप खराब आहे आणि त्याची भीती आपल्या सगळ्यांना वाटते. ही भीती वाटण्याचं कारण हे काय? का आपण आपल्या मुलांना, आपल्या पिढीला सगळ्या काही गोष्टी देत आहोत. त्यांना जे जे हवं आहे ते त्यांना आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्याचबरोबर हा आध्यात्मिक वारसा देण्याची आपली इच्छा आहे, पण तो द्यावा कसा अध्यात्म त्यांच्यापर्यंत हे आपल्याला समजत नाही. त्यांना जर तुम्हाला खरोखर त्यांच्या भविष्याची आपल्याला चिंता असेल, त्यांचं भविष्य जर खरोखर आपल्याला घडवायचं असेल तर निश्चित आपल्याला एकच करावं लागेल, का त्या तरुणांना सुद्धा मानव साहित्यामध्ये असणारा जो महाराष्ट्र आहे आणि त्या काळच्या महाराष्ट्रामध्ये असणारी जी संस्कृती आहे ती संस्कृती जर आपण त्यांना समजावून सांगितली, त्यांच्या मनावर जर जो आपण ती बिंबवली, तर निश्चित मग मात्र त्यांच्या भविष्याची काळजी करण्याची गरज राहणार नाही. कारण संस्कार तो आपल्याला त्यांना द्यायचा आहे. बाकी सगळं आपण त्यांना देत आहोत, पण हा संस्कार आपल्याला त्यांना देणं नितांत गरजेचं आहे. हा संस्कार खूप महत्वाचे आहे जीवनामध्ये. आपल्याला काळजी वाटते त्याचं कारण एकच आहे, का कुठेतरी आपणही कुठेतरी काही गोष्टीमध्ये कमी पडतोय. कारण ती जी पिढी आहे, तो आजचा तरुण जो आहे, आपली असणारी मुलं जी आहेत हे नेमकं काय करताय, का ते आपण काय शिकवतोय याच्यापेक्षा आपण काय करतोय हे बघून ते जास्त स्वतःच्या जीवनाला वळण देण्याचा प्रयत्न करतायत. आपण त्यांना किती शिकू हे काही महत्वाचं नाहीये, ते किती कामगी करतील याच्यात शंका आहे, पण आपण जसं जीवन जगतो आहोत, आपण आपल्या जीवनाला जी दिशा दिलेली आहे त्या पद्धतीनंच ते स्वतःच्या जीवनाला वळवण्याचा, घडवण्याचा ते प्रयत्न करत आहे. आणि तसंच घडत असतं, ते तसंच घडत असतं. मुलांवर दोष देऊन उपयोग नाही. जर विचार करा, घरामध्ये आपल्याला जर विडे पिण्याची
सवय असेल आणि ती विडी जर विडी प्यायची आहे, आपल्याला विडी सिगारेट जर प्यायचं आहे आणि ते पिण्याकरता जर आपल्याजवळची माचीस संपली आणि आपण जर विडी सिगारेट पेटवण्याकरता माचीस जर आपल्या घरामधल्या मुलाला जर आणायला लावत असू तर आपण निश्चित त्याला चांगला संस्कार देत नाही. त्याच्या लक्षात येत आहे की ही माचीस आणली म्हणजे ही सिगारेट पेटणार आहे, सिगारेट पेटवली का ती तोंडामध्ये घ्यावी लागते, आतमध्ये ओढावी लागते, मग धूर बाहेर टाकावा लागतो. हे त्याला शिकवावं लागणार नाही. तो संस्कार त्याच्यावर ऑटोमॅटिक होऊन जातोय ऑटोमॅटिक. आणि मग जर तुम्ही जर त्याला हे करायला लावताय, आपण जर त्या बाळकाला करायला लावतोय, तर त्याच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा आपण कशी काय करू शकतो? करू शकत नाही. आपण जर सकाळी 5 वाजता उठून जर घरामध्ये देवपूजा करत असू आणि करत असताना जर आपल्या मुलांना किंवा नातवांना मुलांना जर जवळ घेऊन बसत असू तर मग मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज राहणार नाही. मग ते आपोआपच त्याच्या डोक्यात फिट बसेल की अरे सकाळी 5 वाजेच्या आत उठावं लागतं, उठून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन आपल्याला प्रातःकाळी आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवघराजवळ जाऊन बसावं लागतं. तिथे हे काही जे देव आहेत, जे काही विशेष आहे हे वंदन करावे लागतात. त्या भगवंताच्या नामाचं चिंतन पाठ पारायण करावं लागतं, 5 गाठ्या स्मरण करावे लागतात. हे केव्हा तो समजेल का जेव्हा आपण स्वतः ते करू. आणि आपल्याला काय झालंय, आपल्याला स्वतःला कमी करणं, आपण स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करत नाही. स्वतःला न बदलवता आपल्याला आपल्या मुलांना बदलवण्याचा आपला प्रयत्न आहे, तो कधीच यशस्वी होणार नाही, कधीच यशस्वी होणार नाही. स्वतःला न बदलवता जर तुम्ही आपल्या भावी पिढीकडून जर बदलाची अपेक्षा करत असले तर ते होणार नाहीये. बघा, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक सरकारी अधिकारी होते, सरकारी ऑफिसर समजतो ना. आता सरकारी ऑफिसर म्हणतात 7वं वेतन 100% असतो आणि 7वं वेतन असलं म्हणजे आता त्याला कमतरता नसणार आहे, कुठल्याच गोष्टीची नाही, पैशाची नसणार, पॉवरची नसणार, ताकदीची नसणार, कसल्याच गोष्टीची त्याला कमतरता नसते. आणि त्यामुळे काय होतं माहिती, ज्या माणसाकडे या गोष्टी विपुलतेने येतात ना, भौतिक ज्या गोष्टी आहेत ज्या विपुलतेने खूप साऱ्या मोकळ्या प्रमाणात येतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं, एक स्वतःचा अहंकार म्हणजे तुमच्या भाषेमध्ये इगो त्याचा एक वेगळा तयार होतो. त्याला कुणाची गरज वाटत नाही, त्याला कुणाशी सौजन्यतेने नम्रतेने बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. असेच एक सरकारी ऑफिसर होते. त्यांना काय होतं माहिती, सगळे चांगले होते बिचारे, म्हणजे मी त्यांना त्यांचं नाही सांगत, जनरली सांगितलं, ते बिचारे चांगले होते, सगळे चांगले होते. पण एक काय होतं, त्यांना एक वाईट सवय होती. सवय अशी होती का येता जाता कुणालाही हरामखोर म्हणायचं. सहजच मनात काही वाईट भाव नाही त्यांच्या, पण कुणाला येता जाता हरामखोर म्हणायचं. म्हणजे घरामध्ये असलं म्हणजे पत्नीला जर काही काम सांगायचं असलं ना, अगोदर का ग हरामखोर, तुला कळत नाही का, मग काहीतरी काम सांगणार. ऑफिसमध्ये गेले म्हणजे शिपायाला म्हणणार का रे हरामखोरा, तुला कळत नाही का, मग त्याला काम सांगणार. हॉटेलमध्ये गेले म्हणजे वेटरला म्हणणार का रे हरामखोरा, तुला कळत नाही का, आणि मग त्याला काम सांगणार. दुकानात गेले तर त्या सेल्समॅनला म्हणणार का रे हरामखोरा, तुला कळत नाही का, आणि मग त्याला काहीतरी काम सांगणार. म्हणजे त्यांच्या मनामध्ये काहीच वाईट नव्हतं, मनामध्ये भाव कुठलाच वाईट नव्हता, हेतू सगळा चांगला असायचा, पण बोलण्याची त्यांना सवय लागलेली होती. आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची सवय लागते ना, तर ते त्याच्याकरता असं वेगळा विचार करावा लागत नाही. उदाहरण सांगू तुम्हाला, तंबाखू खातात तुमच्याकडे, खातात का? नाही खात? बरं असं द्या, तुम्ही कबूल होणार नाही, पण खात असेल का नसतात. तर तंबाखू खाण्याचा प्रकार असा असतो माहितीये का, हातावर तंबाखू घेतली का त्याच्यासोबत चुना लागतो, चुना लागतो, तो चुना घ्यावा लागतो. जर एखादा तंबाखू खाणारा माणूस आहे ना, त्याने हातावर जर तंबाखू घेतली तर त्याच्या चुन्याची डबी म्हणा, ती चुन्याची पुडी म्हणा, ती कोणत्या खिशामध्ये ठेवलेली आहे त्याच्या हाताला कधीच सांगावं लागत नाही. हातावर तंबाखू पडली का जिथे चुन्याची डबी ठेवलेली आहे हात ऑटोमॅटिक तिथे जातो, तो त्या हाताला ती सवय, संस्कार झालाय त्या हातावर. विडी पिणारा माणूस आहे, विडी तोंडात गेल्यानंतर त्याच्या हाताला सांगावंच लागत नाही माचीस कुठे ठेवलेली आहे, आपोआप हात त्या माचीस जवळ जातो. का तर त्या हातावर तो संस्कार झालाय. असा त्या साहेबांवर एक संस्कार झाला होता, येता जाता कुणाला हरामखोर म्हणायचं. रविवारचा दिवस होता, साहेब सकाळी सकाळी सुट्टीचा दिवस, कोचवर पेपर वाचत बसलेले होते. समोरच त्यांचा 10-12 वर्षाचा एक मुलगा होता, त्यांचा मुलगा, तो एसटी कंडक्टरचा खेळ खेळत होता. म्हणजे खेळण्यातली गाडी होती आणि तो त्याला रविवार सुट्टी, साहेबांना रविवार सुट्टी. साहेबांची मॅडम ज्या आहेत त्या किचनमध्ये होत्या आणि मग तो 10-12 वर्षाचा मुलगा जो तो एसटी कंडक्टरचा खेळ खेळत होता. तो खेळ असा खेळत होता, एक खेळण्यातली गाडी होती, तसा भुर्र फिरवायचा, गोल गरका मारायचा, ट्रिंग ट्रिंग. ज्या हरामखोरांना सौद्याला यायचं त्यांनी बसमध्ये बसा, आणि ज्या हरामखोरांना इथे उतरायचं त्यांनी इथे उतरा. परत एक गोल राऊंड मारायचा, ट्रिंग ट्रिंग. ज्या आरामखोरांना जळगावला यायचं त्यांनी बसमध्ये बसा, ज्या आरामखोरांना इथे उतरायचं त्यांनी इथे उतरा. परत एक राऊंड मारायचा, ज्या आरामखोरांना भुसावळ यायचं त्यांनी बसमध्ये बसा, आणि ज्या आरामखोरांना इथे उतरायचं त्यांनी इथे उतरा. आता साहेबांनी ते ऐकलं, समोरच बसलेले होते पेपर वाचत. त्यांनी विचार केला, हरामखोर म्हणतोय
चांगलं नाही असं बोलणं, चांगलं बोलणं नाही, वाईट सवय आहे. साहेबांना राग आला, साहेब रागवले, चिडले, उठले, तर मुलाला हाताला धरलं, बोकलून काढलं, 10-12 मिनिटं हाणतच होते, नुसते मारत होते, मारून मारून शेवटी साहेबच थकले आणि त्याला हाताला सोडलं. आणि कोचवर बसले, हातात पेपर घेऊन विचार करतात, आता कसला हरामखोर म्हणतोय असा विचार करत साहेब कोचवर बसतात न बसतात तितक्यात तो मुलगा म्हणतो, ट्रिंग ट्रिंग, ज्या हरामखोरांना पुढे गावाला त्यांनी बसमध्ये बसा, आताच एका हरामखोरामुळे 10 मिनिटं एसटी लेट झालेली आहे. हा संस्कार त्या मुलावर तो होऊन गेला. का झाला तो की त्यांनी ते शिकवलं नाही त्या मुलाला की हरामखोर म्हणावं लागतं किंवा म्हणून हे शिकवलं नाहीये, तो ऑटोमॅटिक तो संस्कार त्याच्यावर होऊन जातो. आपल्याला जर खऱ्या अर्थाने आपल्या भावी पिढीला जर अध्यात्म द्यायचं आहे, त्यांच्या जीवनाला चांगलं वळण जर द्यायचं आहे, चांगली दिशा जर द्यायची आहे, तर तुम्हाला त्यांना हे संस्कार द्यावे लागतील. आणि हे संस्कार देण्या अगोदर ते संस्कार आपल्याला अगोदर आपल्यामध्ये उतरवावे लागतील. आणि ते उतरवण्याकरता मानव साहित्यातला महाराष्ट्र समजावून घ्यावा लागेल. कारण तो महाराष्ट्र जर समजला, इतका सात्विक महाराष्ट्र होता, इतका सात्विक आजही आहे, पण त्याही काळी इतका सात्विक होता की परमेश्वराला सुद्धा अवतार कार्य करण्याकरता भूमी निवडण्याची वेळ आली. देवाने हीच पवित्र अशी भूमी निवडली ना, महाराष्ट्राचीच भूमी निवडली. इतकी पवित्र भूमी आहे. आणि या भूमीमध्ये परमेश्वराने अवतार घेऊन जे काही संस्कार देण्याचा धर्म समजावून सांगत असताना जे काही संस्कार देण्याचा प्रयत्न केला, ते संस्कार तुम्ही त्या साहित्यामध्ये गेल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. हो, एक साधं सूत्र आहे स्वामी श्री चक्रधर महाराजांचं की माता पित्याचे अभिमाने बालकासी भले. बघा, विषय आता थोडासा मी वेगळा घेतोय, थोडासा बाजूला मी जातोय विषयाच्या, कारण ते गरजेचं आहे. कारण स्वामी श्री चक्रधर महाराजांचे महाराष्ट्र आपल्याला मानवा साहित्यातला महाराष्ट्र समजावून घ्यायचा आहे, तर तो सगळ्या दृष्टीने समजावून घ्यायला खूप वेळ लागेल आपल्याकडे. भौगोलिक दृष्ट्या समजावून घ्यायचा, त्याच्या बॉर्डर समजावून घ्यावे लागतील, आर्थिक दृष्ट्या समजावून घ्यायचं, चलन पद्धती तुम्हाला समजावून लागेल, राजकीय दृष्ट्या समजावून घ्यावं लागेल. तुम्हाला मला परत भिल्लम राजापर्यंत न्यावं लागेल की भिल्लम राजाच्या अगोदर नेमके हे यादव राजे जे होते, नेमके हे मांडलिक होते, मग ते सगळे सत्ताधीश कसे झाले वगैरे. त्यामुळे तो विषय खूप वेळा खूप कुणीकडचा आहे. तो तुमच्या आपल्या करता ते तितकं सध्या तरी मला तेवढं महत्वाचं वाटत नाही. मानवा साहित्यातला महाराष्ट्र समजावून घेत असताना स्वामी श्री चक्रधर महाराजांचं हे वचन जरी आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारात, ते वचन जरी आपण सूत्र समजावून घेतलं तरी खूप महत्वाचं आहे. त्या सूत्रामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराज सांगतात, माता पित्याचे अभिमाने बालकसे भले. आता या सूत्राचा सरळ अर्थ असा आहे, अर्थ खूप खोल आहे, पण सरळ अर्थ असा आहे का ज्या लेकराच्या पाठीवर माता पित्याच्या अंतःकरणातून निघालेला आशीर्वादाचा हात असतो, त्या लेकराचं भलं झाल्याशिवाय राहत नाही, त्या लेकराचं निश्चितप्रमाणे भलं होतं असं देवाला म्हणायचं आहे. असं त्याचा सरळ भावार्थ आहे. आता हे सूत्र जे आहे, हे सूत्र जर आपण आपल्या लेकरांना जर समजावून सांगितलं, हे सूत्र आणि या सूत्राचा मतार्थ जर समजावून सांगितला, तर तुम्हाला तुमच्या वृद्धकाळाची काळजी करण्याची गरज राहणार नाही. म्हातारपण जर आपल्याला व्यवस्थित घालवायचं असेल, एकदा सांगतो, म्हातारपण वृद्धकाळ जो आहे तो जर आपल्याला सुख समाधानात जर घालवायचा असेल, म्हणजे की सुख समाधान म्हणजे कोणतं, मुलांनी सोन्याच्या पाळण्यात बसवावं, हे अजिबात सुख समाधान नाही बरं का. सुख समाधान कोणतं का वृद्धकाळ आल्यानंतर, तुम्ही वार्धक्याकडे झुकल्यानंतर तुम्हाला तो परमेश्वर आठवण्याकरता वेळ मिळाला पाहिजे. आणि तो परमेश्वर आठवण्याकरता वेळ मिळाल्यानंतर तुमचं अंतःकरण शांत पाहिजे, स्थिर पाहिजे. आणि ते केव्हा होईल, जर तुम्ही तुमच्या माध्यमातून जो परिवार या संसारात आलेला आहे, तो परिवार जर त्याची दिशा योग्य असली, तर मग तुमचं अंतःकरण स्थिर असेल आणि तुम्ही त्या परमेश्वराचं नामचिंतन, स्मरण, पूजन व्यवस्थित करू शकता. म्हणजे या अर्थी सुख म्हणतो आहे का, त्या अर्थी जर तुम्हाला ते वार्धक्य काळामध्ये सुख हवं असेल, सूत्र खूप सारे आहे, पण एवढं एक सूत्र जरी आपण समजावून घेतलं आणि हे सूत्र जरी आपण आपल्या लेकरांच्या मनावर बिंबवलं, त्यांना जर समजावून सांगितलं, तरी मानवा साहित्यातील महाराष्ट्र तर खूप मोठा आहे समजावून सांगण्याकरता. पण त्या साहित्यामधलं एवढं एक सूत्र जरी समजावून सांगितलं ना, तरी निश्चितप्रमाणे मला शाश्वती आहे का आपलं भलं होईलच होईल, पण त्या लेकराचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. सूत्र सरळ आहे की माता पित्याची अभिमाने बालकासी भले. या सूत्रामध्ये भगवंत जीवांना मार्गदर्शन करतात की बाबा रे, तू ज्यांच्या माध्यमातून या सृष्टीमध्ये जन्माला आला, तू ज्यांच्या माध्यमातून आज हे जग बघतो आहे, ज्यांच्या माध्यमातून तुला एवढं सुंदर असं शरीर मिळालेलं आहे, त्या माता पित्याचा आदर करणं, त्यांनी दिलेल्या रस्त्यावर चालणं हे तुझं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. आणि जर तू त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावर जर चालला, तर त्यांच्या अंतःकरणातून जो आशीर्वाद निघेल तो तुला आयुष्यभरच नव्हे, तर आयुष्याच्या नंतर सुद्धा तो आशीर्वाद तुला पुरेल, असं भगवंताला सांगायचं आहे. हे सांगण्याचं कारण काय, आज सगळ्यात मोठी काळजी हीच आहे.
प्रापंचिक लोकांना सगळ्यात मोठी चिंता हीच आहे का आपलं पुढे चालून कसं होईल. आपलं आता बघा काही लोक आता इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा अशीच इन्व्हेस्टमेंट करतायत की आपली वेगळी, मुलांची वेगळी करतायत, त्याचा बचत वेगळी करतायत, पण आपल्या स्वतःची पती पत्नीची बचत वेगळी करतायत. कारण विचार सरळ सांगतात, मुलांचं काय, त्यांची काय आपल्याला गॅरंटी आहे, त्यांचा काय विश्वास, ते सांभाळतील याची काय शाश्वती आहे. आपण आत्ताच आपला कॉन्फिडन्स संपवला आहे, आत्ताच आपण आपला आत्मविश्वास संपूर्ण बसलेला आहे. याच्यात हे घडलं कसं काय, एकाएकी तर हे घडलेलं नाही, सहजासहजी हे घडलेलं नाही. हे घडलं केव्हा का कुठेतरी आपण सुद्धा कमी पडत चाललेलो आहोत. हे समजावून सांगताना सांगण्याकरता आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत. जोपर्यंत हे आपण त्यांना समजावून सांगत नाही तोपर्यंत त्यांना हे समजणार नाहीये. आणि हे समजावून सांगण्याकरता त्याचं ज्ञान अगोदर स्वतःला घ्यावं लागेल, अगोदर स्वतःला त्या तयारीचं करावं लागेल, स्वतःला तितकं तयारीचं बनवावं लागेल. आणि जेव्हा तितकी स्वतःची तयारी आपण करू मग तो संस्कार त्या मुलांवर आपोआप होणार आहे. मग खऱ्या अर्थाने आपण जो वेळ अध्यात्माला देऊन या ठिकाणी थांबतात, इतकं प्रपंचातून वेळ काढून आपण इथं वेळ देतात, त्याचं सार्थक खऱ्या अर्थाने तेव्हा होईल, जेव्हा तुमचा हा हेतू साध्य होईल. माता पित्याचे अभिमान, त्या लेकराला समजावून सांगता आलं पाहिजे, बाबा रे जीवनामध्ये माता पिता किती गरजेचे आहे, त्यांचं अंतःकरण प्रसन्न ठेवणं किती गरजेचं आहे हे समजावून सांगणं नितांत गरजेचं आहे. आईचं महत्व, आता माता म्हणजे आई आणि पिता म्हणजे वडील, माता पिता या दोघांचं महत्व त्यांच्या जीवनात त्यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्यांना या गोष्टीचं महत्व कळणार नाही. आपण सरळ सूत्र नुसते सांगत गेलो तर त्या सूत्राच्या माध्यमातून त्यांना ते पटणार नाही, त्यांना ते प्रणवणार नाहीये. म्हणून त्यांना आपल्या साध्या भाषेत आपल्याला ते समजावून सांगायला लागेल. आई त्यांना समजावून सांगायला लागेल, आई किती महत्वाची आहे जीवनामध्ये हे त्यांना समजावून सांगावं लागेल. आणि त्याकरता साहित्यामध्ये आपल्याला जावं लागेल, आई समजावून सांगायची आहे. आपण सानेगुरुजी त्या शब्दामध्ये त्यांना आई समजावून सांगू शकतो. आईचं महत्व सांगताना ते सानेगुरुजी सांगतात, मातृत्वाचं महामंगल स्तोत्र म्हणजे आई, मातृत्वाचं महामंगल स्तोत्र म्हणजे आई. आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई स्वर्गापेक्षा मोठी, आई पृथ्वीपेक्षा मोठी आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हे जे काय आहे हे साहित्यिकांनी जे सांगितलं आहे, विद्वान लोकांनी जे सांगितलं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. नुसतं याच भाषेमध्ये नाही, हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना अजून पुढच्या पायरीवर नेऊन आपण समजावून सांगू शकतो. बाबा रे देवांनी संतांना ज्यावेळेस देवाशी नातं जोडण्याची वेळ आली त्यावेळेस संतांनी सुद्धा देवाशी अगोदर हेच नातं जोडलं. कोणतं? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. याही पद्धतीत सांगताना पाहिजे. अजून त्याचा अधिकार वाढेल, अजून त्याची ग्रहण करण्याची क्षमता वाढेल. मग त्याच्या पुढे जाऊन आपण त्याला सांगू शकतो की बाबा रे आई इतकी महत्वाची आहे का ज्यावेळेस वेदाकारांनी वेदाच्या ऋचा लिहिल्या, त्या वेदाच्या ऋचा लिहित असताना वेदाकारांनी एका ठिकाणी वर्णन केलं, न मातू परदैवत, मातेसारखं दैवत नाही. हे या अजून त्यांचा अधिकार वाढेल, अजून त्यांची ग्रहण करण्याची क्षमता वाढेल. आणि ती क्षमता वाढल्यानंतर मग मात्र त्यांना शेवटी तुम्ही सांगू शकता की आई जीवनात इतकी महत्वाची आहे का त्या आईचं महत्व सांगण्याचा मोह साक्षात जगनियन त्या भगवंताला आवडला नाही. आईचं प्रेम सांगताना स्वामी श्री चक्रधर महाराज वर्णन करतात, तुमच्यावर नैसर्गिक प्रेम जर कोणी करणार असेल, निर्व्याज प्रेम जर कोणी करणार असेल, निर्भय प्रेम जर कोणी करणार असेल तर करू शकते फक्त तुमची आईच. एका सूत्रामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराज वर्णन करतात, तुमच्यावर आईचं जे स्नेह असतं हे नैसर्गिक असतं. हे नुसतं आता या सूत्रातून सांगितलं, ते उदाहरणातून तुम्हाला त्यांना पटवून द्यावं लागेल, त्यांना समजावून सांगावं लागेल. काही सूत्राची व्याख्या नेमकी कशाला, प्रत्येकाची व्याख्या करण्याची पद्धती वेगळी आहे, प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे. पण आपण त्यांना सांगताना अशा पद्धतीने आपल्याला ती आई त्यांच्या मनावर बिंबवता आली पाहिजे, इतकी बिंबवता आली पाहिजे की आईचं प्रेम आणि जगाचं प्रेम याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि खऱ्या अर्थाने खूप फरक आहे बरं का, खूप फरक आहे. प्रेम आपल्यावर सगळं जग करतं, मी नाही म्हणत नाही, सगळं जग प्रेम करतं आपल्यावर, सगळं जग प्रेम करतं. जेवढी लोक आपल्याला ओळखतात सगळीच जण आपल्यावर प्रेम करतात. पण इतरांच्या प्रेमामध्ये आणि मातेच्या प्रेमामध्ये थोडासा फरक आहे. इतरांचं प्रेम जे असतं हे किती असतं, कसं असतं तर आपल्यावर प्रेम करत असताना कुठेतरी त्यांचा स्वार्थ आपल्याजवळ काहीतरी लपलेला असतो, त्याच्याशिवाय ते आपल्यावर प्रेम करत नाही. पण आईचं जे प्रेम असतं त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो, ते नैसर्गिक असतं. कसं आहे का, तुम्हाला उदाहरणातून सांगतो बघा.
आपण तुम्ही प्रपंचिक लोक आहात. प्रपंच करता करता तुमची तब्येत खराब होते. तब्येत खराब झाल्यानंतर ती तब्येत तुम्ही सगळे डॉक्टर तुमची सगळ्या टेस्ट करतात आणि टेस्ट केल्यानंतर शेवटी डॉक्टर निदान करतात की तुम्हाला डायबिटीज आता झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला काही तब्येतीला बरं वाटत नाहीये, तुम्हाला शुगर झाली आहे. मग आपण त्याला डॉक्टरांना विचारतो आता शुगर झाली मग डॉक्टर आता याच्यावर उपाय काय? ते सरळ सांगतात उपाय तसा परमानंट काहीच नाही. पण हे जर तुम्हाला आई या स्थितीमध्ये ठेवायचं असेल तर त्याकरता तुम्हाला गोड खाणं बंद करावं लागेल. आता आपण म्हणतो हरकत नाही, गोड खाणं मी तेवढं कंट्रोल करू शकतो, खाणार नाही मी गोड, पण चहा तर मला पिवाच लागतो ना, चहाशिवाय तर आपल्याला जमतच नाहीये, चहा पिवाच लागतो. मग डॉक्टर सांगतात एक तर पिऊच नका, पण प्यायचाच असेल तर बिगर साखरेचा चहा प्या. बरोबर. आता आपण डॉक्टरांचं म्हणणं ऐकतो, आपण घरी येतो, घरानंतर घरातली माणसं पटकन आपल्या जवळ येतात कारण ती खूप प्रेम करतात आपल्यावर, सगळेजण आपल्या जवळ येतात आणि आल्यानंतर ते आपल्याजवळ आल्यानंतर मग आपल्याला विचारतात काय म्हटले डॉक्टर. मग आपण घडलेला सगळं त्यांना कातो इतिहास सगळं सांगतो, असं असं म्हटले डॉक्टर. म्हणे मग आता चहा तुम्हाला म्हणे आता बिगर साखरेचा, आता काही विलाच काय त्याला, आता नाही चालत म्हटलं बिगर साखरेचा, प्यावा तर लागणारच आहे, प्यायचा तर आहेच ना, मग आता बिगर साखरेचा. घरातले म्हणतात काही हरकत नाही, काय काळजी करू नका. आणि मग घरामध्ये चहाची वेळ झाली की चहा तयार होतो. पण चहा कसा तयार होतो? आपला बिगर साखरेचा 1 कप चहा वेगळा तयार होतो आणि घरातल्या सगळ्या माणसांचा जो चहा आहे ना तो साखरेचाच तयार होतो, रेग्युलर चहा तयार होतो. यात तुम्हाला वेगळं काहीच वाटलं नाही, काहीच विशेष वाटलं नाही. विशेषता आहे याच्यामध्ये. एक विचार करा, आपल्याला डायबिटीज का होते, शुगर का होते, आपल्याला कशामुळे होते? गोड खाण्यामुळे. असं वाटतं आपल्याला गोड खाण्यामुळे शुगर होत नाही, गोड खाण्यामुळे डायबिटीज होत नाही. डायबिटीज त्याने वाढते, गोड खाण्यामुळे वाढते. डायबिटीज होण्याचं मूळ कारण फक्त एकच आहे, ते म्हणजे चिंता, ते म्हणजे टेन्शन. जो जितका जास्त टेन्शन घेतो त्याला तितकी जास्त डायबिटीज होते. ती नंतर वाढते, ती गोड खाल्याने वाढते वगैरे तो भाग वेगळा, पण त्याचं मूळ आहे का चिंता जो जेवढी जास्त करतो त्याला तेवढी डायबिटीज होते. आता आपल्याला डायबिटीज झाली, शुगर झाली, कशामुळे झाली? चिंता केली. आपण कुणाची चिंता केली? कुणाची चिंता केली? कुणाचं टेन्शन घेतलं? घराचं, दाराचं, बायकोचं, मुलांचं, प्रपंचाचं, व्यवहाराचं, या सगळ्यांचं टेन्शन घेतलं आणि यांचं टेन्शन घेतलं म्हणून आपल्याला डायबिटीज झाली. म्हणून आपली चहातली साखर बंद झाली. ज्यांच्या करता आपल्याला डायबिटीज झाली त्यांनी असा विचार केला नाही का आमच्या टेन्शनमुळे यांना डायबिटीज झाली, आता यांना साखरेचा चहा चालत नाही, मग आम्ही सुद्धा साखरेचा चहा पिणार नाही. असा कुणाच्या घरामध्ये विचार झाला का आतापर्यंत? होणारच नाहीये, होणारच नाही. का? कारण ते प्रेम करत नाही असं नाहीये, पण आपल्या ते नैसर्गिक नाहीये, नैसर्गिक नाही. आता हे इतरांचं प्रेम आणि आईचं प्रेम तुम्हाला सांगतो, आता तुमच्या लक्षात येईल. आईचं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी तिच्या प्रेमाला जे नैसर्गिक म्हटलेलं आहे ते कशामुळे म्हटलेलं आहे का आपण ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये असतो, आईच्या गर्भामध्ये असतो, आईच्या गर्भामध्ये राहत असताना जर त्या आईला एखादा चांगलासा पदार्थ खा वाटला, तेलकट, तळे, आंबट, गोड, जर एखादा चांगलासा पदार्थ खा वाटला तर ती आई इच्छा व्यक्त करते की मला असा असा पदार्थ खायचा आहे. घरामध्ये गॅसवर पदार्थ तयार होतो, ताटामध्ये पडतो, ताट त्या आईच्या समोर येतं, समोर आल्यानंतर ती आई त्या पदार्थाचा घास मोडते आणि तो घास मोडल्यावर तो घास इथपर्यंत येते आणि जेव्हा तो घास इथे येतो तेव्हा त्या आईच्या डोक्यामध्ये क्लिक होतं, अरे आता जर मी हा पदार्थ खाला आणि जर खाल्यामुळे माझ्या पोटातल्या बाळाला त्रास होईल का, असा ती क्षणभर विचार करते. आणि तो पदार्थ खाल्यामुळे जर पोटामध्ये असणाऱ्या बाळाला त्रास जर होणार असेल तर तो पदार्थ त्या आईला कितीही आवडत असू द्या, कितीही आवडत असू द्या, ती आई तो पदार्थ खात नाही. असा तो हातातला घास आहे ताटामध्ये टाकून देते, ताट बाजूला सरकवून देते. का? कारण तिथे नैसर्गिकता आहे. हे कुठेतरी आपल्याला समजावून सांगावं लागेल, हे पुढच्या पिढीला हे गरजेचं आहे, हे समजावून सांगावं लागेल तुम्हाला. ही आई आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी उगाच तिच्या प्रेमाला नैसर्गिक म्हटलेलं नाही, याच्यामुळेच म्हटलेलं आहे. आणि म्हणून तर आजपर्यंत विचार करा ना, आईवर कितीतरी कवी लोकांनी कविता लिहिल्या, आई अजून शिल्लकच आहे. ग्रंथकारांनी मोठे मोठे ग्रंथ लिहिले, आई अजून शिल्लकच आहे. साहित्यिकांनी मोठे मोठे लेख लिहिले तरी आई अजून शिल्लकच आहे. का? ती न संपणारी आहे. तिच्यावर किती लिहिलं, किती बोललं, कितीही सांगितलं तरी आई न संपणारी आहे. ही आई तुम्हाला कुठे सापडेल तर ती मानवभाव साहित्यामध्येच सापडेल. स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या मुखातून निघालेली आई जेव्हा आपण समजावून सांगू ती ही आई आहे. देवानं ही आई समजावून सांगितलेली आपल्याला. ही आई आपल्याला पुढच्या पिढीला समजावून सांगता आली पाहिजे. तिच्या प्रेमामध्ये नैसर्गिकता आहे. आणि खरं सांगायचं तर आईचं महत्व तर थोडंफार आपल्याला
समजलेलं आहे. कारण आतापर्यंत आपण गाणे, चित्रपट, संगीत, म्युझिक जे काही असेल ते आईवर खूप सारं लिखाण झालं, खूप सारं बोलणं आलं. एक वेळेस आई तरी आपल्याला समजले. आपण गाडीवर आपल्या लिहायला लागलो आईचा आशीर्वाद, घरावर लिहायला लागलो आईची छाया, मायेची छाया. ते गाणं आहे ना, माई माझी मायेचा सागर वगैरे वगैरे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते आहे. ते सगळ्यांचं पाठ आहे, ते म्हणण्याची काही गरज नाही. मला सांगायचं काय, एक वेळेस आई तरी आपल्याला समजली. आईचं महत्व तरी थोड्याफार प्रमाणात लक्षात आलं. पण बाप मात्र अजून आपल्याला खऱ्या अर्थाने समजला नाही बरं का. अजून बाप समजला नाही. तो बापही आपल्याला शोधायचा असेल ना, बाप समजावून घ्यायचा असेल ना, तर मानव साहित्याशिवाय पर्याय नाही. मानव साहित्याशिवाय पर्याय नाही. बाप आहे तुम्हाला. एक वेळेस आईचं महत्व तर तुम्हाला कुठेही सापडेल, कुठेतरी सापडेलच. आई कुठेतरी ऐकायला मिळेल, कुठेतरी तुम्हाला कुठेतरी आई कुठेतरी ऐकण्यात मिळेल, वाचण्यात मिळेल दिसेल. पण बापात जर खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचा असेल तर तो मानव साहित्याशिवाय बाप तुम्हाला समजणार नाही. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, नुसते मातेचा अंतःकरणातला आशीर्वाद कमवू असं ते म्हणत नाही. भगवंत सांगतात पित्याचा सुद्धा तेवढाच महत्वाचा आशीर्वाद आहे. आई तरी आपल्याला थोडीफार समजली, पण बाप अजून तेवढ्या प्रमाणात आपल्याला समजला नाही. जेवढी आत्मीयता, जेवढं प्रेम आपल्याला आईबद्दल वाटतं, तेवढं प्रेम अजून आपल्याला वडिलांबद्दल म्हणजे बापाबद्दल, माझ्या भाषेमध्ये बापाबद्दल, की तेवढं प्रेम अजून आपल्याला वाटत नाही. बापाबद्दल बाप आपल्याला तितका जवळचा वाटत नाही. याचं कारण काय, कुठेतरी बापामध्ये आणि आपल्यामध्ये अजून अंतर खूप सारं आहे. खूप सारं अंतर आहे आपल्यामध्ये अजून. हे अंतर जर संपवायचं असेल तर मानव साहित्याशिवाय पर्याय नाही. हो, निश्चित सांगतो. हे वरवर बोलणं तुम्हाला वाटेल, वरवर बोलणं काहीतरी आहे, पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यात जात नाही तेव्हापर्यंत तुमच्या लक्षात ते येणार नाही आहे. हे सगळं तुम्हाला नुसतं मानव साहित्यामध्ये नुसतं महाराष्ट्र समजावून सांगितलं, नुसतं आध्यात्मिक दृष्ट्या नाही समजावून सांगितलेला. मानव साहित्यामध्ये जितका राजकीय महाराष्ट्र तुम्हाला सापडेल, जितका भौगोलिक सापडेल, तितका संसार सुद्धा कसा करावा, संसार कसा होता तेव्हाचा, हे सुद्धा मानव साहित्यामध्ये आपल्याला सापडेल. फक्त तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. आईचं महत्व तरी थोडंफार आपल्याला समजलं, आई तरी समजली, पण बाप अजून समजला नाही. कारण आजपर्यंत आपल्याला गाणे, चित्रपट, संगीत, साहित्य सगळं काही लिखाण झालं ते सगळं आईवरच झालेलं आहे. पण जीवनात आई जेवढी महत्वाची आहे ना, जीवनात बाप सुद्धा तितकाच महत्वाचा आहे बरं का, तितकाच महत्वाचा आहे. तो समजावून घेणं गरजेचं आहे. तो आपल्याला समजला नाही, चूक आपली नाही ना. आजपर्यंत वडील म्हणा, बाप म्हणा, आपल्याला कोणी समजावूनच सांगितलं नाही. आई समजावून सांगितली, पण बाप कोणी समजावून सांगितलं नाही. सहजच जरी विचारलं नाही, आपण विचार करा की आपल्याला आपल्या वडिलांबद्दल, बापाबद्दल नेमकं काय वाटतं, तर एकच डोक्यात येतं, बाप, माझा बाप कसा आहे. बाप म्हणजे ओरडणारा बाप, बाप म्हणजे कष्ट करायला लावणारा बाप, बाप म्हणजे कर्म करायला लावणारा बाप, एवढाच बाप आपल्याला माहित आहे. पण याच्याही पलीकडे आई इतकंच प्रेम, नव्हे आईपेक्षा जास्त प्रेम आपल्यावर करणारा बाप मात्र आपल्याला समजला नाही. हो, तो निश्चित प्रेम करतो, निश्चित आई इतकंच नाही तर आईपेक्षा जास्त प्रेम करतो. फरक इतकाच आहे का आईला तरी थोडंसं व्यक्त होता येतं, बापाला व्यक्त होता येत नाही, कधीच व्यक्त होता येत नाही. आईला तर एखादं दुःख झालं तर तिला रडून तरी सांगता येतं, रडून तरी दाखवता येतं. बापाला ते रडता येत नाही, त्याला ते दुःख दाखवता येत नाही, त्याला व्यक्त होता येत नाही. आणि त्यामुळे बाप आपल्याला समजत नाहीये. तो बाप आपल्याला समजून घ्यावा लागेल. हो, आणि चूक आपली नाही. कारण आजपर्यंत आपल्याला आई सगळ्यात जास्त जवळची सांगितली. बघा ना, आपण भागवत कथा ऐकत असतो. भागवत कथा ऐकत असताना ते कथाकार कृष्ण जन्माचा प्रसंग आपल्या समोर वर्णन करत असतात. तो प्रसंग जेव्हा ते वर्णन करतात, कृष्ण भगवंत त्या ठिकाणी जन्माला येतात आणि जन्माला आल्यानंतर आता त्या कृष्णाचं चित्रानं धोकादायक आहे, म्हणून त्या कृष्णाला आता दूर जावं लागणार आहे. त्यामुळे त्या कृष्णाच्या विरहामध्ये धाय मोकळून रडणारी देवकी प्रत्येक कथाकाराने आम्हाला रडू सांगितली. त्या कथाकाराचं ते वर्णन ऐकताना आमच्या सुद्धा डोळ्यातून पाणी बाहेर पडलं. अरे पण त्याच वेळेस स्वतःच्या नाका तोंडात पाणी गेलं ना तरी स्वतःच्या प्राणाची पर्वाई न करता त्या कृष्णाला गोकुळामध्ये सुखरूप पोहोच करणारा वसुदेव आपल्याला कोणीच समजावून सांगितलं नाही, कधीच समजावून सांगितलं नाही. श्री रामकथा ऐकत असतात, रामकथा ऐकत असताना जेव्हा श्री रामचंद्रजी वनवासाला निघतात, तो प्रसंग जेव्हा कथाकार वर्णन करतात, तेव्हा श्री रामचंद्रांच्या विरामध्ये धाय मोकळून रडणारी कौसल्य माता आमचं हृदय ओलं करते, आमच्या हृदयाला पाझर फोडते, आमच्या डोळ्यातून पाणी बाहेर काढते. पण त्याच वेळेस त्या श्री रामचंद्रांच्या विरामध्ये राम राम म्हणत आपला प्राण त्यागणारा राजा दशरथ मात्र
कोणीच समजावून सांगितलं नाही. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास लिहिताना इतिहासकारांनी राजमाता जिजाऊचं कर्तृत्व आम्हाला समजावून सांगितलं. आहेच ती माऊली मोठी, तिचं कर्तृत्व तिन्ही लोक करू शकत नाही, पण राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी राजे महाराष्ट्रामध्ये सुखरूप राहावे म्हणून राजा शहाजींनी केलेला त्याग इतिहासकारांनी कुठंच लिहून ठेवला नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं, आमच्या साने गुरुजींना सुद्धा लिहिताना श्यामची आईच का लिहावीशी वाटली, त्यांना श्यामचा बाप का लिहावासा वाटला नाही, हाही आजपर्यंत न सुटलेला प्रश्न आहे. जीवनामध्ये जगामध्ये सगळ्यात दुर्लक्षित प्राणी जर कोणता असेल ना तर तो एकच आहे, आणि तो म्हणजे बाप नावाचा प्राणी. हा बाप आपल्याला खऱ्या अर्थाने समजला नाही. भगवंताला अपेक्षा आहे, स्वामी श्री चक्रधर महाराजांना अपेक्षा आहे, तुम्ही दोघांनाही समजावून घ्या, मातेलाही समजावून घ्या, पित्यालाही समजावून घ्या. आणि जेव्हा या दोघांना तुम्ही समजावून घेसाल आणि त्याच्यानंतर तुम्ही समजावून घेतल्यामुळे त्यांच्या अंतःकरणातून जो आशीर्वाद निघेल तो आपल्या जीवनाला शेवटच्या श्वासापर्यंत पुरणारी दिशेदोरी असेल. हे आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे, ते समजावून सांगता आलं पाहिजे. एका कवीला वाटलं बापावर कविता लिहावी, वाटलं त्या बापावर कविता लिहावी. आता बापावर कविता लिहायची, त्यांनी कागद घेतला, पेन घेतला, लिहायला बसला. आता कविता लिहायची, काव्य लिहायचं म्हणजे त्याच्यावर त्याला उपमा जोडावे लागतात, अलंकार द्यावे लागतात, त्याच्याशिवाय काव्य पूर्ण होत नाही. कुठल्या तरी गुळगुळीत उपमा द्यावे लागतात काव्याला, त्याच्याशिवाय ती उपमा काव्य पूर्ण होत नाही. आता त्या कवीने विचार केला, आता बाप लिहायचा आहे, बापाची कविता लिहायची आहे, मग आता बापाला उपमा द्यायची, कुठली उपमा द्यावी. त्याने पहिली त्याला डोक्यात आलं, सगळ्यात महत्वाचा अनमोल काय तर सोनं आहे, सोन्याची उपमा द्यावी. पण परत विचार केला, सोन्याची बाजू बघितली, बापाची बाजू बघितली, लक्षात आलं या सोन्यापेक्षा माझा बाप तर खूप मोठा आहे, हे सोन्याची उपमा शोभत नाही माझ्या बापाला, मग हिरे माणिक मोत्याची उपमा द्यावी असा विचार केला. परत पण लक्षात आलं, हे हिरे माणिक मोती माझ्या बापापुढे थिटच आहे, मग आता उपमा द्यावी तरी कशाची. मायेचा सागर बापाला म्हणता येणार, कारण ते आपण आईला म्हणतो. वात्सल्याची मूर्ती म्हणता येणार, कारण त्याने कधी मिठीत घेतलं नाही. कारुण्याची मूर्ती म्हणता येणार, त्याने कधी पप्पी घेतली नाही, म्हणजे बापाला म्हणावं तरी काय. पण काव्य तर लिहायचं आहे, मग त्या कवीने ठरवलं, माझ्या बापाला या गुळगुळीत उपमा कुठल्याच फीट बसत नाही, तरी मला माझा बाप लिहायचा आहे, तरीही लिहायचा आहे. आणि लिहिला, त्या कवीने बाप लिहिला. कसा लिहिला, जसा आहे तसाच लिहिला. आणि कमी अधिक फरकाने प्रत्येकाचा बाप असाच असतो. कसा तो कवी सांगतो, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा स्वाभिमानी कणा, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयाला असते लाजाळूची संवेदना, त्याच्या हृदयाला असते लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल, बाप म्हणजे रे वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटे करी होत, बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर, घर बाय कोणी मूल यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. हा बाप कुठेतरी मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे. बाप कसा असतो, हा बाप आहे स्वाभिमानी असतो, कणखर असतो, कडक असतो, कठीण असतो, अगदी नारळासारखा असतो, नारळासारखा. वरून एकदम खरपुडा, खरपुडा कळत ना तुम्हाला, ज्याला कुठलाच आकार नाही, तो असा कसा तरीच आहे, नरम नाही, कोमल नाही, नाजूक नाही, खरपुडा. बाप त्या नारळासारखा खरपुडा असतो, वरून खरपुडा, कठीण कडक, आतून खूप नाजूक असतो. इतका नाजूक असतो, त्याचं हृदय जे आहे ना ते लाजाळू इतकं नाजूक असतो, तर त्या हृदयाला तो कधी कुणाला स्पर्श करू देत नाही. नाहीतर बाप म्हणजे आपल्याकरता दुसऱ्यावर घाव घालणारी तलवार म्हणजे आपला बाप, आपल्यावर पडणारा घाव झेलणारी ढाल म्हणजे आपला बाप आहे, आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारी मशाल म्हणजे आपला बाप आहे. हा बाप कसाही असू द्या, निकामी झालेला असू द्या, त्याचा एकही अवयव काम करत नसू द्या, असा निकामी झालेला बाप
ज्याचं एकही अवयव काम करत नाही, असा निकामी झालेला बाप तुमच्या बंगल्यापुढे मोडलेल्या खाटेवर नुसता पडलेला जरी असला ना तरी त्या घराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होत नाही. का? कारण त्या घरचा कर्ता अजून जिवंत आहे, त्या घरचा बाप अजून जिवंत आहे. या बापाची एकच जात सांगितली त्या कवीने, ती म्हणजे वाल्या कुळ्याची जात. याला फक्त कर्म करणं माहित असतं, फक्त कर्म करणं माहित असतं, अपेक्षा कशाचीच नसते. बघा, एखाद्या घरामध्ये मुलीचं लग्न निघावं, त्याच वेळेस बायकोचं आजार पण यावं आणि नेमकं त्याच वेळेस मुलाचं कॉलेजचं ऍडमिशन निघावं आणि मग होणारी त्या बापाची ससे वलपट पाहावी. तो कुणाची गाडी धरेल, कुणाच्या पाया पडेल, कुणाकडे जमीन गहाण टाकेल, कुणाकडे व्याजानं पैसे आणेल, पण मुलीचं लग्न लावून देईल, बायकोचा आजारपणही काढेल आणि मुलाचं कॉलेजचं ऍडमिशनही करेल. आणि एवढं सगळं केल्यानंतर एका शब्दाने सुद्धा कधी व्यक्त होणार नाही की मला किती त्रास झाला. कारण याची एकच जात सांगितली, वाल्या कोड्याची जात. फक्त कर्म करणं या बापाला माहित असतं. हा बाप आपल्याला समजावून सांगता आला पाहिजे. आई जशी समजावून सांगितली तसा हा बापही समजावून सांगता आला पाहिजे आणि हा आपल्यालाही समजला पाहिजे. पण हा समजेल केव्हा? जेव्हा या मानवांच्या साहित्यामध्ये आपण कुठेतरी डोकावू. तिथे ते नुसतं मानवांच्या साहित्यामध्ये नुसतं अध्यात्मच नाहीये, नुसतं अध्यात्म नाहीये. मानवांच्या साहित्यामध्ये जीवनाची जडणघडण कशी असावी, जीवन कसं जगावं, जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीची पथ्य पाळावी, कोणत्या गोष्टी जवळ कराव्या, कुणाला लांब करावं, कुणाशी किती जवळ करावी. अरे इतकंच काय, पण खावं काय, पिवं काय, झोपावं किती, चलावं किती, हे सगळं त्या मानवांच्या साहित्यामध्ये आहे. मानवांच्या साहित्यात त्या महाराष्ट्र समजावून सांगितलेला आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये ही सगळी संस्कृती होती. आजपर्यंत आपल्यापर्यंत ही परंपरा टिकली, ही परंपरा चालत आली. याच्या पाठीमागे कारण तेवढं एकच आहे का मानवाने ते जपलेलं आहे. पण आपल्याला नुसतं आपल्यापुरतं हे ठेवायचं नाही, आपल्या पुढच्याही पिढीला आपल्याला हे द्यायचं आहे, पुढच्या पिढीला हे संस्कार द्यायचे आहेत. हे द्यायचं आहे, हे तेव्हाच देणं होईल जेव्हा आपण स्वतःला त्याच्यामध्ये ते सगळं समजावून घेऊ. म्हणून मानव साहित्याचा अभ्यास याच्याकरता गरजेचा आहे, त्याचं चिंतन अवलोकन याकरता गरजेचं आहे. फक्त आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर जीवन जगत असताना प्रापंचिक दृष्ट्या सुद्धा तो मानवांच्या साहित्यातला महाराष्ट्र समजावून घ्यावा लागेल. प्रपंच सुद्धा यशस्वी करायचा असेल, चांगला नीट नेटका करायचा असेल तर त्याकरता सुद्धा आपल्याला तिथपर्यंत जावंच लागणार आहे, समजावून घ्यावं लागेल. स्वामी श्री चक्रधर महाराजच्या सन्निधानी असणारे भक्त सगळेच काही निवृत्तवादी नव्हते, सगळेच स्वामींच्या सन्निधानात आले, सगळेच अनुसरले असंही काही नाही आहे. एका गावाचे भक्त स्वामी श्री चक्रधर महाराजांकडे गेले आणि त्यांना विचारत होते, आम्हाला संन्यास धर्म निरूपण करा. देवाने सांगितलं, तुम्ही संन्यास धर्म ऐकून तुम्ही काय करणार आहात, कशा करता, जे तुम्ही आहात ते विचारा ना. म्हणजे तुम्ही संसारी का, संसार कसा करावा, तो कसा पद्धतीने केला पाहिजे हे तुम्ही विचारा ना. देवाने सुद्धा तेच सांगितलं. प्रत्येक मानवांच्या साहित्यामध्ये हे तुम्हाला सगळं सापडेल. नुसतं अध्यात्मच नाही, चांगला प्रपंच कसा करावा हे तिथं सापडेल. पण त्याकरता आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये जावं लागणार आहे. या संतांच्या मार्गदर्शनाने यांच्याकडून तो रस्ता माहीत करून घेऊन तिथपर्यंत जावं लागेल. हा एवढा अट्टहास बाबांचा दरवर्षीचा असतो, एवढा मोठा अट्टहास जो बाबांचा आहे याच्या पाठीमागे कारणच तेवढं एक आहे का ते तुम्हाला ज्या गोष्टीचा विसर पडतो. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत का ज्या आपण आता व्याख्यान मला वाटतं 24 वर्ष म्हणजे द्वय तपपूर्ती 24 वर्षापासून हे सगळं चाललेलं आहे. पण प्रत्येक वर्षी तुम्ही सगळं ऐकलेलं आपल्या डोक्यामध्ये फिट बसतच असं नाही ना, राहतच लक्षात असं नाही ना. ते आपण रोजचं जीवन जगत असताना ते विसर पडून जातो. पण त्याचा तुम्हाला विसर पडू नये. किती तुम्ही दूर गेलात तर परत तुम्ही इथपर्यंत आलाच पाहिजे. या वातावरणातून तुम्ही बाजूला गेले नाही पाहिजे. संसार तुम्हाला करायचा आहे. बाबा काही म्हणत नाही की तुम्ही लगेच संसार सोडा, असं काही ते म्हणत नाही. लगेच सोडा असं म्हणत नाही, पण कुठेतरी तुम्हाला त्या मार्गाला लागावं लागणार आहे. कुठेतरी त्या रस्ता एकदमच तुमचा रस्ता बाजूला होऊ नये, तुम्ही एकदम भरकटू नये. म्हणून हा सगळा अट्टहास त्यांचा असतो. हे याकरता गरजेचं आहे. परत दरवर्षी वेगळ्या कोणातरी ज्ञानी महात्म्यांना बोलवायचं, कोणीतरी विद्वानांना या ठिकाणी बोलायचं, त्यांच्याकडून असणारं जेवढं काही आपल्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात त्यांनाही तर कोणाला व्याख्यात्याला बोलून त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याची काही आवश्यकता नाही, काहीच नाही. कारण इथं जेवढे व्याख्याते जेवढं काही तुम्हाला सांगणार आहे हे ऑलरेडी त्यांच्याकडे आहे.
ऑलरेडी हे सगळं त्यांच्याकडे आहे. पण ते कसं आहे का त्यांची काय आता इच्छा, नेमकी त्यांची काय मानसिकता आहे हे मला काही कळणार नाही. हे कशा करता अट्टहास असेल, काही त्याच्या पाठीमागे कारण असेल. नाहीतरी आम्हाला बोलवायचं, आमचा इथं मानपान करायचा, एवढं उच्च आसनावर बसवायचं, 16 या ठिकाणी करायचं, आमचं पुढं करायचं आणि मग आम्हाला तुमच्याशी बोलायला लावायचं, याची काहीच गरज नाही. हे ऑलरेडी त्यांच्याकडे सगळं आहे. पण तरी त्यांची ती अट्टहास जो आहे हा फक्त आपल्या करता असतो, तुमच्या करता असतो. की ते म्हणत नाही लगेच प्रपंच सोडा, असं ते म्हणत नाही. पण जिथे आहात तिथे योग्य दिशा तुमच्या जीवनाला लावून घ्या आणि स्वतःच्या जीवनाला लावता हा वारसा जो आहे हा स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तर आपल्याला आपल्या पुढच्या परंपरेनं, हा जसा आजपर्यंत आपल्यापर्यंत आला, हीच परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि म्हणून तर हा सगळा अट्टहास आहे. हीच या महाराष्ट्राची विशेषता आहे. या महाराष्ट्राची विशेषता जी आहे ना, देवानं ही आपली धर्मभूमी निवडली. देवानं या ठिकाणी जीवाला शेवटचा श्वास घ्यायला सांगितला. देवानं ही माती इतकी पवित्र केली. देवानं या भूमीला सात्विक भूमी म्हणून निरूपण केलं. याच्या पाठीमागे कारण का जे या महाराष्ट्रात साध्य होईल ना, ते देशात काय जगात कुठे साध्य होणार नाही. इतकी ही पवित्र भूमी आहे. जगात परमेश्वराचा अवतार हिंदुस्थानात कुठेही होऊ द्या, महाराष्ट्रात आल्याशिवाय राहत नाही. तो अवतार, कोणताही अवतार, कुठेही अवतार होऊ द्या, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आल्याशिवाय राहत नाही. जगात किती मोठे मोठे संत उदयाला येऊ द्या, किती मोठे मोठे संत उदयाला येऊ द्या, पण ते एकदा का होईना या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची माती कपाळी लावल्याशिवाय आपला शेवटचा श्वास ते सोडत नाही. ही या महाराष्ट्राची विशेषता आहे. हो, इतकी ही पवित्र भूमी आहे, इतकी सांस्कृतिक भूमी आहे. कारण जे इथं कुठे एखाद्या प्रांतात तुम्हाला चांगली भौगोलिक स्थिती मिळेल, एखाद्या प्रांतामध्ये तुम्हाला चांगली संस्कृती मिळेल, एखाद्या प्रांतामध्ये तुम्हाला चांगली खाद्य संस्कृती चांगली मिळेल, पण या सगळ्या गोष्टी एकाच जागी मिळण्याची जागा जर कोणती असेल तर ती आहे फक्त या महाराष्ट्राची. आणि म्हणून हा महाराष्ट्र, स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या ठिकाणी हा धर्म आपल्याला आचरायला सांगितला, धर्म सिद्धीला न्यायला सांगितला. याच्या पाठीमागे कारण फक्त तेवढं एकच आहे. सांगण्यासारखं खूप आहे, खूप मोठा. कारण महाराज, मी सुरुवातीला सांगितलं की इतकं हे सोपं नाही, इतकं छोटंसं अशी गोष्ट नाही का 1-1.5 तासामध्ये तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचावं. सांगण्याचा उद्देश एकच आहे का कोणता तरी एक बाजू आपल्याला समजावी, म्हणून मी हा जो विषय आपल्यापर्यंत मांडला. तो याच करता कमीत कमी एका वर्षामध्ये एक बाजू जरी आपण समजावून घेतली तरी खूप सारं आपल्याला प्राप्त झाल्यासारखं होईल. हा महाराष्ट्राचा, मानवा साहित्यातील महाराष्ट्र समजावून घ्यायचा असेल तर याची संस्कृती सगळ्यात अगोदर समजावून घ्यावी लागेल. आणि ती संस्कृती होती मोठ्यांचा आदर, मोठ्यांच्या बद्दल असणारा स्नेह. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी एकमेकाविषयी परमप्रीती ठेवायला सांगितली. हाही संदेश आपल्याला आपल्यापर्यंत, आपल्या स्वतःमध्ये उतरून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत देता आला पाहिजे. ते याच करता गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण स्वतःमध्ये हे बदल सगळे घडवत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की आपण दुसरं कोणाला बदलू शकतो. हे बदल जर आपल्याला अपेक्षित आहे ते घडलेच पाहिजे, ते गरजेचे आहे. पण त्याच्याकरता अगोदर सुरुवाती आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. हा महाराष्ट्र खूप मोठा आहे, खूप मोठा. सगळं काही तुम्हाला आपल्याला या ठिकाणी सगळं साध्य होणार आहे. आणि एका अर्थाने आपण त्या अर्थे दैवान आहात, भाग्यवान आहात की आमचे भास्कर भट्ट बोरीकर एका ठिकाणी वर्णन करतात, विपाय कर्मभूमीचे पेटे नरदे लाभे उचके. कर्मभूमीमध्ये नरदे मिळालं म्हणून ते आपल्या भाग्याचं वर्णन करतात. पण मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगेल, कर्मभूमीत नरदे मिळालं हे आपलं भाग्य आहेच आहे, पण हेच नरदे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला मिळालं हे सगळ्यात मोठं आपलं भाग्य आहे. सगळ्यात मोठं धर्म आचरण्याकरता, धर्म सिद्धीत जाण्याकरता, जीवाचा उद्धार होण्याकरता कितीतरी दूरवरून लोक शेवटी का होणं या महाराष्ट्रामध्ये येऊन राहण्याचा प्रयत्न करतात, इथे धर्म आचरण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला तर परमेश्वर इतका प्रसन्न आहे आपल्यावर का आपल्याला या भूमीमध्ये जन्म आपल्याला दिला. इथे जन्म नुसता आपल्याला दिला नाही तर हा जन्म सिद्धीत जाण्याकरता काय करणं गरजेचं आहे हे सांगण्याकरता ज्येष्ठ श्रेष्ठ संतांची मांदियाळी आपल्यापर्यंत पोहोचवली. हे सगळं त्या परमेश्वराच्या कृपेने साध्य होत आहे, ते होणार आहे. म्हणून आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने मानवा साहित्यातील महाराष्ट्र समजावून सांगत असताना, त्याची संस्कृती समजावून सांगत असताना एवढं एक सूत्र जरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जर देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मनामध्ये ते रुजवलं, बिंबवलं, तर सगळ्याच दृष्टीने ते प्रापंचिक दृष्ट्या सुद्धा गरजेचं आहे. त्यात साध्य होईलच होईल. पण तुम्हाला तुमच्या जीवनाची जी वृद्धगती करायची आहे, तुम्हाला तुमचं हे परमेश्वरापर्यंत तुम्हाला जे जाण्याची जी तळमळ आहे ती साध्य जरी करायची असेल तर त्याच्याकरता हेच गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या लेकरांना माता पित्याचं महत्व कळेल त्यावेळेस तुम्ही जर तुमच्या लेकरांना तुमचं महत्व
जर कळालं तर जेव्हा तुम्ही धर्म आचरणा करता, या संसाराचा घराचा दाराचा त्याग करून जेव्हा तुमची निघण्याची प्रवृत्ती होईल त्यावेळेस ते तुम्हाला अडवणार नाही. कारण त्याच्या लक्षात येईल, अरे यांचं अंतःकरण प्रसन्न असलं पाहिजे, यांचं अंतःकरण जर प्रसन्न असलं तर यांचाही धर्म सिद्धीला जाईल आणि तो परमेश्वर सुद्धा आमच्यावर प्रसन्न होईल. धर्मसिद्धीला जाण्याकरता सुद्धा हे गरजेचं आहे. नुसतं प्रपंच यशस्वी होण्याकरता किंवा प्रपंचिक सुख मिळण्याकरता मी म्हणत नाहीये, आणि हे परमेश्वर प्राप्ती करता सुद्धा हे त्यांच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे. आणि याच तळमळीने बाबांनी या ठिकाणी गेल्या 24 वर्षापासूनचा अट्टहास या ठिकाणी लावून धरलेला आहे. हे अनंत हे चालतच राहणार आहे, अखंडपणे व्याख्यान मला चालणार आहे, यात कुठलीही शंका नाही. पण त्यातून आपला किती फायदा होतोय, आपण स्वतःच्या जीवनामध्ये किती परिवर्तन करतोय, स्वतःच्या जीवनामध्ये किती बदल घडवतोय, हे तितकंच महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस जर खरोखर आपण जेवढ्या व्याख्यानमालांच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये जर काही परिवर्तन करत असू, काही बदल जर घडवले, चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक बदल जर आपण आपल्या जीवनामध्ये घडवले तर त्याचं समाधान जे बाबांना लाभणार आहे. कारण एका अर्थाने विचार केला ना, माता पित्याचे आणि अभिमानी बालकाशी बरे संसारिक दृष्ट्या जसं आहे ना, तशी खरी आपली माता आणि पिता कोण आहे माहिती ना? परब्रह्म परमेश्वर स्वामी श्री भगवंत, तो आपली माता आहे, तो आपला पिता आहे. जसं संसाराला यशस्वी करण्याकरता मी सांगितलं का माता पित्याचा आशीर्वाद कमवणं गरजेचं आहे, तसंच अध्यात्म यशस्वी होण्याकरता, जीवनाची ऊर्ध्वगती होण्याकरता, परमेश्वर प्राप्त होण्याकरता ती आपली जी खरी माता आहे, खरा पिता जो आहे तो परब्रह्म परमेश्वर, त्यालाही आपल्याबद्दल आनंद झाला पाहिजे, आपल्याबद्दल त्या आपली ओढ त्या परमेश्वराला लागली पाहिजे. आणि हे जेव्हा घडेल तेव्हा मात्र निश्चितप्रमाणे दोन्ही गोष्टी साध्य होतील. जीवनाला ज्या हेतूने परब्रह्म परमेश्वराने एवढा मोठा सृष्टीचा पसरा लांबून जीवात्म्याला जो नरदेह दिला, अनंत युग हा जीवात्मा भटकत भटकत आपण इथपर्यंत आलो आहोत. याला कुठेतरी स्टॉप जर द्यायचा असेल, थांबा जर द्यायचा असेल, हे दुःख उपजिते नाशे नाशिले ते पुनरपीचे दुःख जर आपल्याला थांबवायचं असेल, पुनरपी जननम पुनरपी मरणम यातून जर सुटायचं असेल तर कुठेतरी या गोष्टीचीच कास आपल्याला धरावी लागणार आहे. आणि ती कास आपण धरावी, आपला जन्म आपण सिद्धीला न्यावा. निश्चित तेव्हाच हे केव्हा घडेल, जेव्हा एक मानव साहित्यातील महाराष्ट्र, नुसता महाराष्ट्र एका अंगाने नाही, हे सगळ्याच अंगाने समजावून जर घेतला तर आपल्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्राचं जर वर्णन करायचं तर हा धर्म सिद्धीला नेणारा महाराष्ट्र आहे, जीवाची ऊर्ध्वगती करणारा महाराष्ट्र आहे, जीवाचं मुंचन करणारा महाराष्ट्र आहे, जीवाला मुक्ती प्रदान करणारा महाराष्ट्र आहे. इतका हा मोठा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्र तो सापडेल आपल्याला मानव साहित्यामध्ये, तो आपण शोधावा, संतांच्या मुखातून तो शोधावा, तिथे तो सापडावा. आणि तो जर सापडला तर आपल्या जीवनाला ती गती निश्चितप्रमाणे प्राप्त होणार आहे. भगवंताने तेवढी ताकद आपल्याला द्यावी, या संतांची प्रसन्नता आपल्यावर असावी, या महंतांनी तो आपल्याला त्या प्रसन्नतेने तो परमेश्वर आपल्याला समजावून सांगावा, हीच त्या भगवंताच्या श्रीचरणी प्रार्थना करतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, मला या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी दिली, त्याबद्दल सर्वप्रथमतः आपल्या सर्वांचेच, प्रामुख्याने कार्यक्रमाचे आयोजक श्री बाबांजींचे ऋण व्यक्त करतो. या ज्येष्ठ श्रेष्ठ संतांनी या ठिकाणी इतका वेळ बसलेले आहेत, त्यांच्या खरोखर त्यांनी ते बसावं आणि माझे विचार ऐकावे ही ते गरज नव्हती, ते आवश्यकता त्यांना ती नाहीये. पण माझ्यावर पुत्रवत ते प्रेम करतात, एक लेकरू समजून या ठिकाणी मला प्रोत्साहन देण्याकरता ते या ठिकाणी बसले, त्यांची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. माझे सर्व धर्मबंधू यांची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना या ठिकाणी पूर्ण विराम देतो, थांबतो. दंडवत प्रणाम. जय श्री